नमस्कार मंडळी, जपानमधला हा ट्रेन एक्सपिरियन्स तुम्ही कधीच पाहिला नसेल. आज मी बसणार आहे वर्ल्ड फेमस बुलेट ट्रेनमध्ये म्हणजेच शिंकानसेनमध्ये. आणि टोकियोपासून डायरेक्ट शिनाओमोरीपर्यंतचा हा प्रवास जवळपास 700 किलोमीटरचा असणार आहे. पण ही एक गोष्ट खरी आहे की ही शिंकानसेन बुलेट ट्रेन जी आहे ती एरोप्लेनला पण कॉम्पिटिशन देते. आणि त्यामध्येच आज मी बसणार आहे, जे की एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स राहील जपानमध्ये. आता मी पोचलेलो आहे टोक्यो शिंकानसेन स्टेशनवरती, जे की बुलेट ट्रेनसाठी स्पेशल स्टेशन आहे. फक्त बुलेट ट्रेन्सच तिथून धावतात. लोकल ट्रेनसाठी मला दुसऱ्या स्टेशनवरती जायला लागतं. तर हे खरं तर स्टेशन नसून असं वाटतं कधी कधी की एक मिनी सिटी आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन्स आणि प्लॅटफॉर्मचे नंबर्स वगैरे लावलेले दिसतील आणि सगळे एका लाईनमध्येच उभा असतील ट्रेन तिकीट स्कॅन करायला. तर आता आपण पण इथून तिकीट स्कॅन करून मेन प्लॅटफॉर्मवरती एंट्री घेणार आहे. फायनली आता मी पोचलो आहे मेन प्लॅटफॉर्मवरती, जिथे की ही माझी शिंकानसेन उभी आहे. जस्ट आत्ता आली आहे प्लॅटफॉर्मवरती. आणि डायरेक्ट आपण टोक्योतून आता शिनाओमोरीचा प्रवास चालू करणार आहे. हाच तो व्हिडिओ जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवरती आली होती. एक वेगळाच अनुभव होता. हे आहेत या शिंकानसेनचे लोको पायलट, जे की ही शिंकानसेन बुलेट ट्रेन ड्राईव्ह करून आम्हाला शिनाओमोरीला घेऊन जातील. आणि इथं खूप थंडी आहे, आता विंटर चालू असल्यामुळे, त्यामुळे मास्क घालायची गरज लागली. आणि आता आपण फायनली एंट्री घेणार आहे शिंकानसेनमध्ये. शिंकानसेन प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर पहिले त्याची साफसफाई होते आणि त्यानंतरच ऑनबोर्डिंग होतं. त्याआधी हा व्हिडिओ बघा, जिथं की शिंकानसेनच्या सीट्स ॲटोमॅटिकली त्याची डिरेक्शन चेंज करून ज्या दिशेला शिंकानसेन मूव्ह होणार आहे त्या बाजूला होतात. तर हा तो व्हिडिओ जे की नवीन एक्सपिरियन्स होता, जिथं सगळ्या सीट्स ॲटोमॅटिकली ज्या दिशेला शिंकानसेन धावणार आहे त्या दिशेला होऊन जातात. तर हा पण एक नवीनच एक्सपिरियन्स होता. फायनली आता एंट्री घेतलेली आहे शिंकानसेनमध्ये. आणि ही आहे माझी सीट, ज्यावरती नंबर बघायला मिळेल 16A, जी की विंडो सीट आहे. तर आपल्याला ह्यामध्ये खूप काही एक्सपिरियन्स करायला मिळेल. फायनली शिंकानसेन बुलेट ट्रेन निघाली आहे टोक्यो स्टेशनवरून शिनाओमोरीसाठी. आणि हळूहळू ही स्पीड पकडेल. अराऊंड 350 किलोमीटर पर आवरनं ही ट्रेन धावते, जे की जगातील फास्टेस्ट मूव्हिंग ऑब्जेक्ट्सपैकी एक आहे. तर हा पण एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, की एका ट्रेनमध्ये बसणे ती पण 350 किलोमीटर प्रति आवरने मूव्ह करते. लोकल जा रही साइड से, मैं वो शिंकानसेन में बुलेट ट्रेन. हे आहेत शिंकानसेन बुलेट ट्रेनमधील स्टाफ, जे की कंटिन्युअसली ट्रेनमध्ये फिरत असतात काही इश्यू वगैरे असेल ते चेक करण्यासाठी. आणि ही आहे शिंकानसेन बुलेट ट्रेनची रिअल स्पीड. आत्ता गाडी आहे 255 किलोमीटर प्रति आवरनं. आणि बाहेरचा व्ह्यू काही असा आहे, एका सेकंडमध्ये चेंज होतो बाहेरचा व्ह्यू. तर हेच आहे जपानची रिअल बुलेट ट्रेनची स्पीड, जे की प्रत्येक सेकंदला चेंज होत राहते. आणि हळूहळू एस्केलेट करत ती अराऊंड 300-350 किलोमीटर प्रति आवरपर्यंत पोचते, जे की खूपच जास्त स्पीड आहे. आणि जेव्हा मी रिअल स्पीड चेक केलं मोबाईलवरती, त्यावेळेस हे असं दिसतं. आत्ता अराऊंड 270 किलोमीटर प्रति आवरने धावत होती ही बुलेट ट्रेन. फायनली बर्फ दिसायला चालू झालेला आहे बाहेर. पुढचा व्ह्यू एन्जॉय करा, जो की खूपच खतरनाक आहे.
आत्ता शिंकॅन्सनची स्पीड बघतो मी, तर गेस करू शकता का किती स्पीड असेल या ट्रेनची आत्ता. तर ऑलमोस्ट 300 किलोमीटरच्या वरती, म्हणजे 314 किलोमीटर प्रति आवरने ही ट्रेन धावत आहे आत्ता ट्रॅकवरती, जे की हे माझ्या लाईफमधली फर्स्ट एक्सपिरियन्स होता इतक्या स्पीडमध्ये ट्रॅव्हल करायचा. तर जपानची बुलेट ट्रेन इतकी फास्ट धावते की आपण ते इमॅजिन पण नाही करू शकत. जपानमध्ये विंटरमध्ये शिंकॅन्सनने ट्रॅव्हल करायचा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. जी हे बाहेर तुम्ही बघू शकता, पूर्ण शेतजमीन आहे, त्याच्यावरती पूर्ण बर्फ पडून आहे. असं वाटत आहे की मिठागर आहेत, जिथं की मिठाचं प्रोडक्शन चालू आहे आणि ते सुकवलं जात आहे. पण हे मीठ नसून पूर्णपणे बर्फ आहे. जिकडं पण बघाल तिकडं बर्फ दिसतो जपानमध्ये विंटर सीझनमध्ये. तर जेव्हा पण तुम्ही शिंकॅन्सनने ट्रॅव्हल कराल नॉर्थ साईडला, तेव्हा विंटर सीझन हा बेस्ट आहे ट्रॅव्हल करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारचे लँडस्केप बघायला मिळतील एकाच बुलेट ट्रेनच्या प्रवासामध्ये. जस्ट आता ट्रेन थांबलेली आहे एका स्टॉपवरती, आणि इथं पत्रकार दिसत आहेत आपल्याला, जे की TV चॅनलकडून आले असतील बुलेट ट्रेनचं कव्हरेज करायला. आता इथून आपली बुलेट ट्रेन निघाली आहे नेक्स्ट स्टेशनकडे, जो की आहे इवाते समथिंग, पूर्ण नाव माहीत नाही, पण इवाते आहे. त्यानंतर थांबेल गाडी ही इवाते स्टेशनवरती. तर मिनिमम स्टॉप्स असतात बुलेट ट्रेनसाठी, 4 ते 5 स्टॉपमध्ये पूर्ण 700-800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो. या फ्रेममध्ये मी जस्ट झोपून उठलो होतो, आणि जेव्हा बाहेर बघितलं तर पूर्ण बर्फच बर्फ, चारीकडे फक्त बर्फच दिसत होता. जे एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता बुलेट ट्रेनमधून बर्फ बघण्याचा. नज़ारे ही नज़ारे हैं, खतरनाक. फायनली आम्ही आता पोचत आहे शिनाओमो स्टेशनला. इतक्या स्मूथ प्रवासानंतर एकदम फ्रेश वाटत आहे, जे की 700-800 किलोमीटरचा प्रवास होता. तर हा एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.